शिरूर तालुक्यातील करडे गावामध्ये पैशांच्या वादातून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर दगडफेक करून गंभीर दुखापत करण्यात आली आहे। या हल्ल्यामध्ये पीडिताच्या गळ्यातील सोन्याची चेन तुटून हरवल्याची धक्कादायक घटना असून याबाबत संदेश शेलार यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे। शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदेश शेलार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून करडे येथील आरएमसी प्लांटचे भागीदार पवन दिलीप घुले यांच्याकडे त्यांचा पैशांचा व्यवहार बाकी होता। त्यामुळे शेलार यांनी घुले यांना पैसे मागण्यासाठी फोन केला असता शेलार यांना घुलेनं धमकी दिली। यानंतर अर्जुन काळे यांनी शेलार यांना प्लांटवर बोलावले। शेलार हे त्यांचे मित्र स्वप्नील शिंदे आणि निलेश फुंडे सोबत स्वतःच्या गाडीनं आरएमसी प्लांट जवळ गेले। त्यावेळी अनोळखी चार इसमांनी अचानक शेलार यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या। दरम्यान आरोपी पवन घुले यानं गाडीच्या डाव्या बाजूच्या काचेवर दगड फेकला। तो दगड थेट शेलार यांच्या डोळ्याजवळ आदळून ते गंभीर जखमी झाले। त्याचवेळी शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली आहे। यात शेलार यांचा शर्ट फाटलाय आणि गळ्यातील 4 तोळ्यांचे सोन्याची चेन तुटून हरवली आहे। या प्रकरणी पवन घुले तसेच अन्य 4 अनोळखी व्यक्तींविरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करीत आहेत।